पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। गुहागर विजापूर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, एस टी प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली आणि प्रशासन व संबंधित विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला। या व्हिडिओमध्ये पहा महामार्गावरील खड्ड्यांची प्रत्यक्ष स्थिती, शौकतभाई मुकादम यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि पूर्ण सत्य कोकण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। आणि हा जो रस्त्याला खड्डा आहे, हा मी खड्डा टेपनी मोजला तो 15 फूट बाय 10 फुटाचा खड्डा आहे। 15 फूट 10 फुटाचा खड्डा आणि हा खोल किती आहे बघा। हा खोल आहे 5 इंच आणि असे चिपळूण पासून पाटणपर्यंत 1235 खड्डे आहेत। चिपळूण पासून पाटणपर्यंत 1235 खड्डे आहेत। हे बघा, इथे 15 फुटाचा खड्डा आहे, तिथे 10 फुटाचा खड्डा आहे, तिथे 5 फुटाचा खड्डा आहे। मध्ये रस्ता हा दिसत नाही, हा रस्ता दिसत नाही, एवढे या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। आपत्ती व्यवस्थापनामध्ये ते जवान होता, काम करणारा तरुण, तो या खड्ड्याच्या 2 व्हीलर मध्ये, तिकडच्या मुंबई साईडच्या त्या खड्ड्याच्या 2 व्हीलर मध्ये जाऊन त्याचा अपघात होऊन तो जवान मेला। माझा प्रश्न आहे की हे अधिकारी अजून किती ठिकाणी किती लोकांचा बळी घेणार आहेत, किती लोकांचा जीव घेणार आहेत। पैसे मंजूर झाले सांगतात, काम करत नाहीत, म्हणजे किती लोकांचा जीव घेऊन त्या ठिकाणी वाट बघत बसणार आहेत। हे निर्लज्ज आहेत का? यांच्या डोळ्यावर झापड आलेली आहे काय? हे बघा, आणि यांना लाजा नाहीत। आता सणाचे दिवस आले, 14 सप्टेंबर पासून गणपतीला सुरुवात होणार आहे, तरी कोट्यवधी रुपये मंजूर झाले म्हणून सांगतात। आणि ही रस्त्याची तळा बघा, चिपळूण पासून पाटणपर्यंत 1235 खड्डे मोजलेले आहेत, 1235। यांना लाजा वाटल्या पाहिजे। यांच्या 4 दिवसात जर यांनी खड्डे भरले नाहीत तर यांच्या डोळ्यावरती झापड आम्ही आंदोलन करून उडवणार। मी तुम्हाला आता दाखवला, त्याच्या बरोबर 10 फुटावर हा पाझर तलाव झाला आहे। हा बघा, हा पाझर तलाव झाला, पाझर तलाव, रस्त्यावर पाझर तलाव, म्हणजे आता लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार। रस्त्यावरच पाझर तलाव। या अधिकाऱ्यांच्या अजून डोळ्यावरची झापड उडत नाही। एवढे अपघात या खड्ड्यात झाले, ते बोलायचं काम नाही। हे लोकांच्या जीवाशी खेळतायत, यांनी लोकांच्या जीवाशी खेळतायत।